सह्याद्रीच्या दुर्गम आणि गूढ कुशीत हिरव्यागार जंगलांच्या आणि दाट धुक्याच्या पाठीमागे लपलेलं निसर्गाचं एक रौद्र रूप म्हणजे लिंग्या घाट धबधबा. हजारो फुटांवरून कोसळणारं हे पांढरशुभ्र पाणी आणि त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज. चला आज घेऊन जातोय निसर्गाच्या याच अद्भुत दुनियेत, लिंग्या घाट धबधबा. जर तुम्ही पावसाळ्यात काहीतरी भन्नाट आणि थरारक शोधत असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. आम्ही आज निघालेलो आहोत सकाळी 6:30 वाजता पुण्यातून आणि पहिला स्टॉप घेतला आहे तो या पिरंगुटच्या घाटामध्ये. लिंग्या घाट धबधबा हा साधारणतः 70 ते 80 किलोमीटर आहे पुण्यापासून. या पिरंगुट घाटातून आपल्याला समोर जे दिसत आहे तो रिंग रोड जो नव्यानेच होत आहे. पिरंगुटून जाताना आपल्याला छान सुंदर रस्ता लागतो. या ठिकाणी बरेचसे हॉटेल्स आहेत. हा एक मार्ग आहे लिंग्या घाट धबधब्याला जायला. दुसरा मार्ग पानशेत वरसगाव मार्गे, तिकडून सुद्धा थेट लवासाला येता येते. लवासाच्या मागच्या बाजूला हा धबधबा आहे. हा लवासा मार्गानेच आपण जातो आहोत. लवासाला जावे लागते. थेट आपल्याला लिंग्या घाट धबधब्याचा मार्ग गुगल मॅपवर दाखवत नाही. पिरंगुटून पुढे आल्यानंतर लवासा घाट सुरू व्हायच्या आधी हे सुंदर असे टेमघर धरण जे मुठा नदीवर वसलेले आहे. इथे एक फोटो स्टॉप नक्कीच झाला पाहिजे. टेमघर धरणाची भिंत संपल्यानंतर लगेचच घाट सुरू होतो आणि घाट सुरू झाल्यानंतर या घाटातून प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला या टेमघर धरणाचं सुंदर दृश्य दिसायला लागतं. बरेचसे हॉटेल्स या ठिकाणी आहेत. चहा नाश्त्यासाठी थांबता येईल. लवासा येईपर्यंत भरपूर हॉटेल आहेत. तिथेच नाश्ता करून घ्या. लवासाच्या पुढे कोणत्याही प्रकारचं हॉटेल नाही, त्यामुळे लवासाच्या आधीच सर्व नाश्ता करा. इथे जे सगळे हॉटेल्स आहेत तिथे आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदा भजी आहे, वडापाव आहे, पोहे, मॅगी, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, पाण्याच्या बाटल्या मिळतात. हे आपल्याला जरूर ठेवा. लवासा घाटाच्या उंचावर गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तिथे पावसाळ्यात धुकं सापडतंच. या धुक्यातून मार्ग काढत आपण लवासा गेटवर येऊन पोहोचतो. लवासाची एंट्री जी आहे ती कारसाठी 500 रुपये घेतात आणि टू व्हीलरसाठी 200 रुपये घेतात. अर्थात ही जी फी तिथे बोर्डवर लिहिलेलं आहे त्याप्रमाणे ही लवासा पार्किंग फी आहे आणि आपण आता लवासामध्ये थांबणार नाही तरीसुद्धा आपल्याला ते पैसे ते घेतातच. कारण आपण इथून या रस्त्याने या पुलावरून सरळ तिकडे जाणार आहोत लिंग्या घाटाकडे. धामणहोळ गाव आहे पायथ्याचं, तिथे आपल्याला जायचं आहे. हा लवासा घाट व्ह्यू पॉइंट आहे. इथून पूर्ण लवासा सिटी दिसते. खाली वरसगाव धरण आणि हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच. हे लवासा धरणासाठी अडवलेलं पाणी आहे. हे वरसगाव धरण आहे. वरसगाव धरणाचाच काही भाग हा लवासासाठी राखीव ठेवला आहे. एकेकाळी इथे वॉटर स्पोर्ट्स असायचे, त्याचं हे बेस दिसतोय आपल्याला. आताही अधूनमधून चालू असतो. इथे सुद्धा हॉटेल्स आहेत खाली. तिथून थांबून सुद्धा चहा नाश्ता करता येईल किंवा खायच्या वस्तू घेऊन जाता येतील. पण पुढे धामणहोळ गावात घरगुती राहण्याची खाण्याची सोय आहे, तिथून सुद्धा घेता येईल. पण मधल्या टप्प्यात नसल्यामुळे आपण या ठिकाणाहून जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन पिऊन जावं. आता सर्व आपण लवासा सिटीचा परिसर बघतो आहोत.
लवासा सिटीचा हा पूल खूप फेमस आहे, खूप चांगला फोटो स्टॉप आहे. वरसगाव धरणाचं पाणी सेपरेट करणारा हा पूल आहे. आमच्या ट्रेकिंग पलटनचं फोटोशूट इथे चालू आहे. लवासा सिटीला बघून ऑस्ट्रियामधील इंझबर्ग नावाचे जे शहर आहे ते मला आठवतं. त्याची जी रचना आहे, तिथे त्या सुंदर इमारती दिसतात, त्या सर्व अशा पद्धतीच्या रचना वाटतात. हा संपूर्ण वरसगाव धरणाचा परिसर. यानंतर आपल्याला थेट इथून पुढे एक निर्जन रस्त्यावर जावे लागणार आहे. याच पुलावरनं सरळ पुढे जायचे. लवासाहून धामणहोळे पायथ्याचे गाव साधारणतः 18 किलोमीटर आहे. लवासा सिटी सोडल्यानंतर सुरुवातीच्या काही किलोमीटरपर्यंत घरे दिसतात, त्यानंतर वस्ती अतिशय कमी होते आणि अतिशय निर्जन रस्ता आहे. शक्यतो सुट्टीच्या दिवशी जा, ग्रुपने जा. एकट्या दुकट्याने बाईक राईड ॲडव्हेंचर करण्यासारखी परिस्थिती इथे नाही, कारण नेटवर्क नाही, मोबाईलला नेटवर्क नाही आहे आणि निर्जन रस्ता आहे. काही रस्ता चुकला तर विचारायला सुद्धा क्वचितच एखादे घर दिसते. इथे 2 रस्ते आले, थोडे कन्फ्यूज झाले. वरचा रस्ता जास्त पक्का होता, पण सुदैवाने इथे एक फार्म हाऊस किंवा घर असल्यामुळे आम्हाला जाऊन विचारता आले. इथून हा डावीकडे खालून रस्ता आहे. लवासा सिटीपासून 12 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आम्ही पोहोचलो. इथे हे घडले डॅम आहे, हे लवकर भरतं. इथून पाणी पुढे हे वरसगाव धरणातच जातं आणि जिथे हे घडले डॅमचं बॅकवॉटर संपतं तिथे धामणहोळ हे गाव आहे. इथे पुण्यातून 6:15 साडेसहा वाजता सुरू केल्यानंतर 9:45च्या सुमारास आम्ही हे धामणहोळ या गावात पोहोचलो. इथे हा बघा सिमेंटचा रस्ता आहे. इथून आपल्याला धामणहोळ गावात जायचं. इथून 2च मिनिटाच्या अंतरावर आहे. समोर इथेच आपल्याला धामणहोळ गावाजवळ गाडी लावता येते. तिथे स्थानिकांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे. कधी पार्किंगचे पैसे घेतात, कधी नाही घेत. 2 व्हीलर अजून पुढे जाऊ शकतात आणि कार सुद्धा अजून पुढे जाऊ शकते. जर पाऊस नसेल आणि जमीन ओली नसेल, कोरडी असेल तर पुढे जाता येईल. हे धामणहोळ गावाचा हा टॉवर. लिंग्या घाट हा पारंपरिक घाट सुद्धा आहे. इथून कोकणात उतरायला राजवाट आहे. प्राचीन काळात त्याचा उपयोग होत होता. या पुलावर
अंतरानंतर लगेचच आपल्याला दामनहोळ गाव दिसतंय. इथे गाडी लावून आम्ही पुढे ट्रेकला सुरुवात केली. 5 मिनिटाच्या अंतरावर एक छोटं हॉटेल आहे, तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत. इथे पार्किंग मागे लावा गाडी ची व्यवस्था केलेली आहे. कधी कधी इथे पैसे घेतात, पण आता चार्जेस काही घेतले नाहीत त्यांनी. तिकडे आम्हाला जायचं आहे, तिथून पुढे गाडी जाऊ शकते, पण आता पाऊस आहे, जमीन ओली आहे, त्यामुळे गाडी इथेच लावून जाणं जास्त सुरक्षित आहे. आणि हा रस्ता जो समोर जातोय हा दामनहोळ गावात जातोय. तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे. इथे स्थानिक गाईड आपल्याला मिळू शकतील. ह्या ट्रेक मार्गाने आपल्याला कुर्डूगडाकडेही जाता येतं किंवा कोकणात खाली उतरता येतं लिंगिया घाट मार्गे. नमस्कार. आज 12 जुलै 2026 ट्रेकिंग पलटणचा 129वा ट्रेक. आम्ही 5 जण आलेलो आहोत. सकाळी आम्ही 6:30ला सुरू केलं, 10पर्यंत आलेलो आहे. रमत गमत लवासेमध्ये फोटो काढून. इथे हे हॉटेल आहे, इथे जेवणार आहोत. इथून पुढे लिंगिया घाट आहे आणि लिंगिया धबधबा आहे. सोबत आहेत राजदीप आहे, निखिल आहे, स्वप्नील आहे, गणेश आहे आणि सोबत सह्याद्री आहे. इथे हे लिंगिया घाटाचं छोटंसं हॉटेल आहे. याचे मालक श्री लक्ष्मण शेडगे यांचा नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. मोठा ग्रुप असेल तर आधी सांगून या, म्हणजे व्यवस्था इथे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था इथे करता येते, गावातही करता येते. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण आहे. वाजवी दर आहेत. पाण्याच्या बाटल्या इथे मिळेल. इथून पुढे हॉटेल नाही आहे. इथून लिंगिया घाटाचा जो ट्रेक आहे तो साधारणतः 20 ते 25 मिनिटाचा आहे. सोपा आहे. 1-2 ठिकाणी चूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो कोणी गाईड असेल सोबत तर जास्त योग्य राहील, कारण गुगल मॅप नेटवर्क या ठिकाणी काम करत नाही.
बिबट्या आला बिबट्या आला. जाने को दो रास्ते. सेम हेच एवढं मोठं फुल होतं. सेम फुलं बी आता मी नाही हार्ट अटॅक देतो. बघू चला. चल चल. 30-40 मिनिटात रमत गमत आम्ही या ठिकाणी पोहोचलो, जिथे आता आहे आपल्याला समोर लिंग्या घाटाचा धबधबा दिसणार आहे. समोर जो उंच सुळका आहे त्याला लिंग्या देव असं म्हणतात आणि त्यावरूनच लिंग्या घाट असा शब्द आला आहे. आणि या घाटाजवळ धबधबा असल्यामुळे लिंग्या धबधबा असं नामकरण करण्यात आलेलं आहे. असा हा उंच धबधबा. पाण्याची शक्ती लक्षात घ्या. या ठिकाणी किती पाऊस पडला त्याच्यानंतरच ठरवा की पाण्यात उतरायचं का नाही उतरायचं, कारण की पाण्यात अडकण्याची आणि वाहून जाण्याची शक्यता खूप मोठी आहे. पाण्याला प्रचंड गती असते. वारा आणि पाणी या दोन निसर्गाच्या महाशक्तींचे युद्ध इथे बघायला मिळतं. पाण्याला सरळ रेषेत जायचं असतं आणि वारा त्याला ढकलून देत असतो. अशा पद्धतीने याचा प्रचंड आविष्कार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो.
धबधब्याचा आनंद घेऊन परत आम्ही ज्या ठिकाणी नाश्ता केला होता तिथे श्री लक्ष्मण शेडगे यांच्या हॉटेलवर गेलो. तिथून आम्ही कपडे चेंज केलेत आणि जेवणासाठी आता आम्ही या धामणहोळ गावात त्यांच्या घरी आलेलो आहोत. छोटं गाव आहे, पण राहण्याची आणि जेवणाची घरगुती व्यवस्था होऊ शकते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण दिलं जातं. रेट्स काही जास्त नाहीत. व्हेजचे 200च्या आसपास असतात आणि नॉनव्हेजचं 250-300च्या आसपास दर आहेत. पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था होऊ शकते इथे. काय 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 सांगतोय? त्याला असं लागतं डोक्यानं. फिरवू का असं? हा. छोटी 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 हा ये छोटी ये इकडे ये छोटी ये हा ये इकडे लोगों को काटते हैं ये छोटी छोटी ये छोटी ये छोटी में छोटा छोटा मोठा चावल. छोटी ये छोटी ये आपण व्हिडिओ आला बनायचं. छोटी ये छोटी ये छोटी ये छोटी छोटी ये छोटी नाही चल चल. 3 वाजेपर्यंत जेवण आटपून आम्ही परत पुण्यात 5:30-6 पर्यंत पोहोचलो. अशा पद्धतीने हा आमचा ट्रेकिंग पलटण ग्रुपचा 129वा ट्रेक संपन्न झाला. यामध्ये माझ्यासोबत स्वप्नील कदम, गणेश कदम, राजदीप सावंत आणि निखिल माने हे सोबती होते.